नमस्कार. आज जागतिक योग दिवस. त्या निमित्ताने मी आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. डॉक्टर काने गर्ल्स हायस्कूल आयोजित रोटरी क्लब नंदनगरी व अखिल भारतीय योग शिक्षक महासंघ त्याचबरोबर न्यू इंग्लिश स्कूल उमरदे खुर्दे यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी मी शांताराम पाटील, SN पाटील योग वर्ग 2च्या माध्यमातून घेणार आहे. आजचा हा जागतिक योग दिवस म्हणजे 7वा जागतिक आंतरराष्ट्रीय योग दिवस आपण साजरा करीत आहोत. सप्टेंबर 2014 मध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सभेमध्ये योग दिनाच्या संदर्भात प्रस्ताव मांडला आणि त्या प्रस्तावाला जवळजवळ 193 देशांपैकी 173 देशाच्या सदस्यांनी त्याला डिसेंबर 2014 मध्ये मान्यता दिली आणि मग तेव्हापासून 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर योग दिवस म्हणून साजरा करण्याचं त्या ठिकाणी दरवर्षी जागतिक पातळीवर हा दिवस साजरा केला जातोय. हा या वर्षाचा 7वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आपण साजरा करत आहोत. भारतीय धर्मशास्त्रामध्ये योगाला खूप महत्व आहे आणि त्याचा विचार करूनच माननीय नरेंद्र मोदी यांनी हा प्रस्ताव मांडला होता आणि त्याला त्या ठिकाणी मंजुरी मिळाल्यापासून आपण हा योग दिवस साजरा करत आहोत. तर त्या निमित्ताने मी आज आपल्या सर्वांचं पुनश्च स्वागत करतो आणि आपल्या योग वर्गाला या ठिकाणी सुरुवात करतो. दररोज योगासन प्राणायाम करत असताना आपण त्याची सुरुवात त्रिवार ओंकार आणि प्रार्थनेने करत असतो. योगासन, आसन, प्राणायाम, सूक्ष्म व्यायाम, सूर्यनमस्कार हे आपल्या शरीरासाठी आणि मनासाठी अत्यंत लाभदायी अशा हे आहेत आणि म्हणून आपण सर्वांनी दररोज नित्याने योगा केल्याने निश्चितच आपल्याला आपल्या शरीराला आणि मनाला ऊर्जा मिळत असते. तर आजच्या या योग वर्गाला सुरुवात करूया त्रिवार ओंकार आणि प्रार्थनेने. डोळे अलगद बंद. आपण सर्वांनी माझ्या समवेत त्या ठिकाणी करायचं आहे. सूचनेनुसार आपण फक्त कृती करा. डोळे अलगद बंद. पाठीचा काना सरळ, मान सरळ, मन नाकाच्या प्रवेशद्वाराजवळ, मन एकाग्र. मनात कुठल्याही प्रकारचे विचार नाहीत. श्वास सोडा. सकाळच्या मंगलमय प्रसन्न वातावरणात आसन, प्राणायाम, सूक्ष्म व्यायाम, सूर्यनमस्कार करण्यापूर्वी सुरुवात करूया त्रिवार ओंकार प्रार्थना. त्रिवार ओंकारासाठी श्वास भरूया. योगेन चित्तस्य पदेन वाचा बलं शरीरस्य वेदेकेन युपाकरोकं प्रवरं मुनीना पतंजलि प्राजलिनतोऽस्मि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः.
नीलांजन समाभाषं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डशम्भो तं नमामि शनेश्वर। नमो सूर्यसुता तुझी धन्य कीर्ती न चले मती वर्णिता स्तब्ध होती। लीला नाटकी अंतना पार माया आहाधन्य तुझी शनिदेवराया। यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्ममः। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम त्र्यंबकं यजामहि सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेण वन्दना मृत्युर्मुक्षीयमामृता। ओम सहनोवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहि तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम असतो मा सद्गमय तमसोर्मा ज्योतिर्गमय मृत्युर्मा अमृतं गमय। ओम शांति शांति शांति। त्रिवार ओंकार प्रार्थना ज्यांच्या आपला मनावर आणि शरीरावर झालेला सकारात्मक परिणाम। मन आणि शरीर एकरूप, मन शरीरासोबत, मनात कुठल्याही प्रकारचे विचार नाही। रिलॅक्स रिलॅक्स। आसन प्राणायाम सूक्ष्म व्यायाम सूर्यनमस्कार करत असताना मन आपल्या शरीरासोबत। रिलॅक्स रिलॅक्स। हात घासूया, हात गरम करूया, हाताची खोबण करूया, हलका डोळ्यांवर ठेवूया, नंतर डोळे उघडूया। नजर तेज होईल, चष्मा लागणार नाही, लागलेला चष्मा निघून जाईल। रिलॅक्स 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 रिलॅक्स। आसन करूया, पाय गेले, करूया, पाय मागे प्रेस करूया, मान खाली, सावकाश, हनवटीला कंठाला हनवटी प्रेस, श्वास सोडून खाली। राउंड मारूया, गोलाकार, पाय, मान, मान मागे, श्वास सोडत पुढे, डोळे उघडे, उजव्या बाजूला, मागे, श्वास सोडत पुढे, पूर्ण राउंड, गोलाकार, पूर्ण शरीराला दाबताना बीड, अँटी क्लॉकवाईज, विरुद्ध बाजूने, कडवा, डोळे उघडे ठेवा, नेत्र संचलन होईल, नजर तेज होईल। आसन योगासन करत असताना डोळे उघडे, प्राणायाम करताना डोळे बंद ठेवायचे। एक नेम लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा प्राणायाम करणार तेव्हा तेव्हा डोळे बंद, डोळे उघडण्याच्या अगोदर नेत्रमर्दन करणं। रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स। गुडघा फ्री करूया, पाय वाकूया, सरळ करूया, सावकाश, गुडघा गुडघ्याची पट्टी सांधा फ्री होईल, गुडघ्याची निघून जाईल। गुडघ्यानंतर आपण कमरेवर येऊया, मांड्यांवर येऊया, तिथली आसन बटरफ्लाय,
पाय पकडा. बोटांची बी मांडीच्या सांध्यासाठी तिथले आसन. कमर फ्री होईल. मांडीचा सांधा अनावश्यक चरबी निघून जाईल. स्वाद श्वास सोडा. मान सरळ, पाठीचा कणा सरळ, नजर समोर. रिलॅक्स रिलॅक्स. पाय खाली दाबा. डोळे खाली. रिलॅक्स रिलॅक्स. वरती खेचूया. श्वास सोडा. खाली. वरती. रिलॅक्स रिलॅक्स. पाय सरळ. नॉर्मल ब्रीदिंग. रिलॅक्स. नॉर्मल श्वास. पूर्ण शरीर शिथिल करा. केलेल्या कृतीचा ककवा निघून जाईल. ऊर्जा शरीरामध्ये मनामध्ये संचित होईल. श्वासाची गती नॉर्मल होईल. शरीर पुढचा आसन करण्यासाठी तयार होईल. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. डोळ्याला उघडा. आपण आज काही आसनं करणार आहोत. बैठक स्थितीतील, दंड स्थितीतील आणि शयन स्थितीतील. सुरुवातीला बैठक स्थितीतील आसन करूया. मंडूकासन. मंडूकासनासाठी वज्रासनामध्ये येऊया. वज्रासन स्थिती करत असताना मागे अंगठ्याला अंगठा टच करा. टाचेला टच. सीट टाचेवर ठेवा. पुढे गुडघा टच एकमेकांना. पाठीचा कणा सरळ, मान सरळ. वज्रासन स्थिती. वज्रासन स्थितीमध्ये आपण मंडूकासन करूया. मंडूकासन हे डायबिटीससाठी अत्यंत महत्त्वाचं आसन आहे. इन्शुलिन निर्मितीसाठी पेनक्रियास पोटावरच्या ठिकाणी दाब येतो आणि इन्शुलिन निर्मितीसाठी उपयुक्त असं आसन आहे. मंडूकासन करूया. मला समज करा. हात सरळ. अंगठामध्ये घ्या. मूठ वाढा. हात एकमेकांना टच. नाभीवर ठेवा. श्वास सोडत पोट पाठीला चिटकवा आणि पूर्ण खाली जाऊन मान वरती करूया. सोडूया श्वास. पूर्ण श्वास सोडून खाली, मान वरती. मंडूकासन. मंडूक म्हणजे बेडूक. बेडकासारखी स्थिती. पोटावर दाब. पेनक्रियास. लहान आतडे, मोठ्या आतडे, जठर, डावी किडनी, उजवी किडनी प्रेस. आपल्या क्षमतेनुसार जेवढं थांबतोय तेवढं थांबूया. सावकाश आसन सोडूया. एक, दोन. मंडूकासनाचा दुसरा प्रकार करूया. डावा हात मागे ठेवूया. उजवा हात डाव्या हातावर. श्वास सोडत खाली जाऊया. पूर्ण खाली, मान सरळ वरती. मंडूकासन प्रकार 2. रिलॅक्स. असं सूर्य. 1, 2. पुढचं आसन कमरेसाठी, पाठीच्या मणक्यासाठी शशकासन. शशकासनासाठी सावकाश श्वास भरत हात वरती घेऊया.
एक श्वास सोडत पूर्ण खाली जाऊया. कपाट, नाक, मुठी, जमिनीला स्पर्श, हाताचे कोपर. श्वास सोडत खाली. पोटावर दाब. कमरेवर ताण. श्वास सोडत पूर्ण खाली. मागचं शिबिर देऊ नका. रिलॅक्स. रिलॅक्स. एक, दोन. रिलॅक्स. रिलॅक्स. मंडूकासन आणि शशकासनासाठी पूरक आसन करूया. उष्ट्रासन. उष्ट्रासनासाठी सावकाश गुडघ्यांवर ये. सुरुवात करूया अर्ध उष्ट्रासन. अर्धदुष्टासनासाठी कमरेवर हात, अंगठ्याने कंबर प्रेस करून श्वास सोडत मागे जाऊया. पूर्ण मागे मान रिलीज करू. पूरक आसन. कमरेवर ताप, पोटावर ताण. रिलॅक्स. 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 करूया पूर्ण उष्ट्रासन. पूर्ण उष्ट्रासनासाठी उजवा हात उजव्या टाचीवर ठेवा सावकाश. डावा हात डाव्या टाचीवर ठेवा. शक्य असेल तर करा, आता अर्धा उष्ट्रासन करा. पूर्ण उष्ट्रासन. श्वास सोडत मागे. कमरेवर दाब, नाभीवर पोटावर ताण. पूर्ण उष्ट्रासन. कमरेसाठी सर्वोत्तम आसन. करूया. एक, दोन, तीन, चार. रिलॅक्स. रिलॅक्स. पुढचं आसन करूया वीरवज्रासन. वीरवज्रासनासाठी पुन्हा गुडघ्यावर येऊया. वीरवज्र स्थिती करूया. सुरुवात डावा पाय, डावा पाय पुढे. सावकाश कृती करा. हात जोडत गुडघ्यांवर. मेरुदंड कंबर पुढे दाबून सावकाश हात वरती घ्या. श्वास सोडत हात वरती. नजर हाताच्या बोटांकडे. वीरवज्र स्थिती. सावकाश आसन करूया. एक, दोन. दुसरा पाय उजवा पाय पुढे. हात जोडूया. मेरुदंड कंबर पुढे दाबून सावकाश हात वरती घेऊया. वीरभद्र स्थिती. रिलॅक्स. रिलॅक्स. संपले. एक, दोन. पुढचे आसन आपण दंडस्थितीत जाऊया. उभं राहूया. उभं राहून काही आसन आपण करूया. दंडस्थिती. एक, दोन. दंडस्थितीतील पहिलं आसन करूया वृक्षासन. सूचनेनुसार कृती करा. सुरुवातीला डावा पाय आपल्या मांडीवर ठेवा. डावा पाय सरळ व सांभाळ. सावकाश हात वरती. हात जोडूया. वृक्षासारखी स्थिती. मन एकाग्र होतं. मन आणि शरीर एकरूप. रिलॅक्स. सावकाश आसन करूया.
एक, दोन. दुसरा पाय, उजवा पाय डाव्या मांडीवर ठेवूया. तोल सांभाळत वृक्षासन. हात वरती घेऊया. नजर एका बिंदूवर स्थिर. मन एकाग्र. एक, दोन. नॉर्मल ब्रीदिंग. नॉर्मल श्वास. रिलॅक्स. दंड स्थितीतील आसन करूया. त्रिकोणासनाचे 3 प्रकार शैली सोपे आहेत, ते करूया. पायात अंतर, दोघं पायात अंतर ठेवूया. सुरुवात, उजवा डावा अंगठा पकडूया. डावा पायाचा अंगठा पकडूया. डाव्या हाताच्या बोटांकडे बघूया. नजर पूर्ण कमरेत, पोटात पीठ, मान त्रिकोणासन प्रकार 1. रिलॅक्स करूया. 1, 2. दुसऱ्या बाजूला डावा हाताने उजवा पायाचा अंगठा पकडूया. उजव्या हाताच्या बोटांकडे नजर, डोळे उघडे, पूर्ण कमरेत पोटात पीठ, पाय सरळ. रिलॅक्स असं करू. 1, 2. त्रिकोणासन प्रकार 2. पायाची दिशा, उजवा पाय दिशा ठेवूया. त्रिकोणासन प्रकार 2 करूया. करंगळीच्या बाजूला हात, पाय सरळ, नजर हाताच्या बोटांकडे. त्रिकोणासन प्रकार 2. रिलॅक्स. दुसऱ्या बाजूला पायाची दिशा, पाय सरळ, हात वरती, नजर डाव्या हाताच्या बोटांकडे. जेवढं खाली जातील तेवढं आपल्या क्षमतेनुसार. रिलॅक्स. 1, 2. त्रिकोणासन प्रकार 3 करूया. पायाची दिशा, उजवा पाय डावा पाय वाकून घ्या. करंगळीच्या बाजूला हात टेका. उजवा हात कानाच्या मागून 3 कोण 3 बाजू, नजर समोर. त्रिकोणासन प्रकार 3. रिलॅक्स असं करूया. 1, 2. दुसरा पाय, उजवा पाय वाकूया. दिशा करंगळीच्या बाजूला टेका. नजर समोर. 3 कोण 3 बाजू. त्रिकोणासन प्रकार 3. रिलॅक्स करूया. 1, 2. नॉर्मल ब्रीदिंग. कमरात डोळ्याला बंद. दररोज आपण दंडस्थितीत अजून अनेक आसनं आहेत, ती करू शकतो. सर्वात महत्त्वाचा म्हणजे सूर्यनमस्कार. दररोज आपण 12 सूर्यनमस्कार केले पाहिजेत, पण आज आपण वेळेअभावी फक्त 3 सूर्यनमस्कार करणार आहोत. ओके. 3 सूर्यनमस्कारासाठी पहिले पुढे येऊया. पाय करू जोडूया. सूर्यमंत्र सुरुवात करूया. 12 सूर्यांची नावं, 12 स्थिती आपण दररोज करू शकतो. सूर्यमंत्राने सुरुवात करावी. डोळ्याला बंद, मान सरळ, पाठीचा कणा सरळ. बोलूया सूर्य प्रार्थना. ओम हिरण्मयेन पात्रेण सत्यस्य पीतमूक
ततत्वापोषण पाहुणु सत्य धर्माय दृष्टये ओम राम मित्राय नमः. डोळे उघडा. एक युक्तिदासन मागे. दोन श्वास सोडत खाली जाणू कपालासन. कपाळ गुडघा एक हाताच्या पायाच्या करंगळीच्या बाजूला राहत. चार दक्ष स्वसंचलनासन. डाव पाय मागे. पाच पादहस्तासन. घसरगुंडी सारखा कर. सहा अष्टांगासन. कपाळ छाती कपाळ ताटांमध्ये ठेवली. सात भुजंगासन. मानवरती नाभीपासून पुढचा वक. आठ पर्वतासन. आता टिकूया. नऊ डावा पाय पुढे. जो पाय मागे गेलो पाय पुढे. दोघं हात पाय सरळ रेषेत. 10 जाणू कपालासन. 11 उत्तिकासन. 12 ओम. ओम रवये नमः. 1 उत्तिकासन. 2 जाणू कपालासन. 3 दक्ष स्वसंचलनासन. उजवा पाय मागे. 4 पादहस्तासन त्रिकोण स्थिती. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. 9 जो पाय मागे गेला तो पाय पुढे. उजवा पाय पुढे. 9 वामस्व संचलनासन. 10 जाणू कपालासन. 11 उत्तिकासन. 12 ओम. ओम सूर्याय नमः. 1 उत्तिकासन. 2 जाणू कपालासन. 3 डावा पाय मागे. दक्ष स्वसंचलनासन. 4 पादहस्तासन. 5 अष्टांगासन. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. 9 डावा पाय पुढे. वामस्व संचलनासन. 10 जाणू कपालासन. 11 उत्तिकासन. 12 ओम. अशा पद्धतीने आपण सूर्याची 12 नावं घेऊन 12 सूर्यनमस्कार करू शकतो. मित्र रवी सूर्य भानु खगभूषण हिरण्यगर्भ मरीचादित्य सावित्रार्क भास्कर असे 12 नावं घेऊन आपण सूर्यनमस्कार करू शकतो. शेवटचा सूर्यनमस्कार करूया. सूर्याची 12 नावं घेऊन. ओम राम ह्रीम रूम रोम रौरा मित्र रवी सूर्य भानु खगभूषण हिरण्यगर्भ मरीचादित्य सावित्रोर्क भास्करभ्यो नमो नमः. डोळे उघडा.
उत्तितासन 1, 2, जानुका कपालासन, 3 उजवा पाय मागे, दक्षाश्व संचलनासन, 4 पादहस्तासन, 6 अष्टांगासन, छाती कपाट गुडघा, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 उजवा पाय पुढे, वाम अश्व संचलनासन, 10 जानु कपालासन, 11 उत्तितासन, 12 हो रिलॅक्स रिलॅक्स. करूया जॉगिंग, शर्यतीला करूया, शर्यती मोजा करूया. पुढच्या बोटावर आहे फक्त पायाची पुढची बोटं पूर्ण शर्यतीला सोडा. हाताची बोटं पूर्ण शिथिल, मनगटपासून चालवा. श्वास घ्या, श्वास पुन्हा ट्विस्ट. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. सहस्थितीत जाऊया, शवासन करूया, थकवा करूया. सहस्थिती सावकाश करूया. 1 2 शवासन स्थिती. हात आतल्या बाजूला, पायात अंतर. विश्रांती आसन, शवासन. श्वासाची गती तीव्र आहे, हळूहळू मंद होत जाईल. पूर्ण शरीर जमिनीला स्पर्श, तळात आकाशाकडे, टाचा आपल्या बाजूला, करंगळ्या टेकलेल्या. नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडून द्या, थकवा निघून जाईल. नाकाने श्वास घ्या, नाकाने सोडा. पूर्ण श्वास धरा, पूर्ण श्वास सोडा. श्वासाची गती हळूहळू मंद होत जाईल. पूर्ण शरीर शिथिल. मन नाकाच्या प्रवेशद्वाराजवळ. श्वासाची अनुभूती घ्या. करूया शीतलीकरण. सूचनेप्रमाणे कृती करा. मन नाकाच्या प्रवेशद्वाराजवळ हटवा. मनाने डाव्या पायाच्या अंगठ्यावर या. अंगठा चेक करा. दिला सोडा, सैल सोडा. मनाने चारी बोटात चेक करा, दिली सोडा. डाव्या पायाची, डाव्या पायाचा तळपाय, मळपाय, टाच, गोटा पूर्ण शिथिल. पोटरी, गुडघा, गुडघ्याची वाटी, गादी पूर्ण शिथिल. मांडी, डावा पाय पूर्ण शिथिल. मनाने उजव्या पायावर या. उजव्या पायाचा अंगठा चेक करा, दिला सोडा. चारी बोटं चेक करा, दिली सोडा. तळपाय, मळपाय, टाच, घोटा, पोटरी, उजव्या पायाचा गुडघा, गुडघ्याची वाटी, गादी चेक करा, दिली सोडा. मांडी पूर्ण शिथिल. दोघं पाय शरीरापासून वेगळे, कुठल्याही प्रकारची चेतना नाही.
मनाने डाव्या हाताच्या अंगठ्यावर अंगठा चेक करा, सैल सोडा, चारी बोटे चेक करा, डिली सोडा, तळ हात, मर हात, मनगट, दंड, कोपर, बाहू, शोल्डर, पूर्ण डावा हात शरीरापासून वेगळा स्थिती. मनाने उजव्या हाताच्या अंगठ्यावर अंगठा चेक करा, सैल सोडा, चारी बोटे चेक करा, डिली सोडा, तळ हात, मर हात, मनगट, दंड, कोपर, बाहू, शोल्डर, दोघं हात शरीरापासून वेगळे, कुठल्याही प्रकारची चेतना नाही. मनाने पाठीचा मणका चेक करा, कमर चेक करा, पूर्ण दिलं सोडा, नितंब, गुदद्वार, मूत्रद्वार पूर्ण स्थिती, सैल सोडा. मनाने ओटीपोटावर या, ओटीपोट चेक करा, स्वादुपिंड, डावी किडनी, उजवी किडनी, लहान आतडे, मोठे आतडे, जठर पूर्ण स्थिती. मनाने छातीच्या पिंजऱ्यावर या, बळगड्या चेक करा, हृदय, फुफ्फुस पूर्ण स्थिती. मान डाव्या बाजूला, मानेवर या, मान चेक करा, सैल सोडा, मानेचे मणके चेक करा. डोक्यावर या, लहान मेंदू, मोठा मेंदू, उजवा मेंदू, डावा मेंदू पूर्ण स्थिती. डावा कान, उजवा कान मनाने चेक करा, सैल सोडा. कपाळ, अनोटी, गाल, नाक, डोळे, पापण्या, डोळ्यांची बुबू डाव्या बाजूला झुकवा, दिले सोडा. ओठ, सैल सोडा. दात पूर्ण स्थिती, सैल सोडा. आडजीभ, पडजीभ चेक करा, जीभ डाव्या बाजूला झुकवा, जिभेचे वजन चेक करा, पूर्ण शरीर शिथिल. मन नाकाच्या प्रवेशद्वाराजवळ आणा, श्वासाची अनुभूती घ्या. प्रत्येक मिनिट मंद गतीने श्वास. मनाने एखादा शरीराचा आवड पाय दुखत असेल, मनाने चेक करा, पूर्ण दुखावा निघून जाईल, पूर्ण शरीर शिकवा. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. श्वास स्थिती सोडूया. आता पायची बोट हलवा, चेतना जागृत करा, रिलॅक्स, रिलॅक्स. एकला माणसाला एक, दोनला पायाजवळ दोन, रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. एक मदत होईल. स्वयंस्थितीतील काही आसनं करूया, दोन एक आसनं स्वयंस्थितीतील करूया, नंतर प्राणायामाला सुरुवात करूया. स्वयंस्थितीतील पहिलं आसन करूया, उत्तान पादासन. फक्त 30 सेंटीमीटर पायावरती उचलूया, जमिनीपासून हात सरळ तळात जमिनीला. 30 सेंटीमीटर पायावरती उचलूया. एक, आपल्या क्षमतेनुसार जेवढं थांबता येईल तेवढं थांबा. उत्तान पादासन, पूर्ण पोटावर ताण, लहान आतडे, मोठ्या आतडे, त्याची पचनक्रिया सुधारते, जठराग्नी प्रवृत्त होतो, पोटाची अनावश्यक चरबी निघून जाते, पूर्ण शरीर चांगले जातं. आपल्याच पायाचं वजन आपण चेक करा, जेवढ्या वेळ थांबतो आपल्या क्षमतेनुसार तेवढ्या वेळ थांबा. खाली करून घ्या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. रिलॅक्स. श्वास सोडा. पूर्ण श्वास भरा, पूर्ण श्वास सोडा, थकवा निघून जाईल. रिलॅक्स, रिलॅक्स.
स्वयंसिद्धी बरीच आसनं आहेत आपल्या. चक्रासन, मकरासन, सर्वांगासन, हलासन, पवनमुक्तासन, शतुबंधासन. सध्या आपण 2 आसनं करूया. पवनमुक्तासन करूया. पायजवळ 1. पवनमुक्तासनासाठी पाय सरळ काटकोनात 1च्या स्थितीत जाऊ दे. पाय सरळ 1. वाकूया 2. वाकू 3, 4. खांबोटी करणार. पवनमुक्तासन आवश्यक गॅस शरीरासाठी. आसन करूया. 1, 2, 3, 4. पवनमुक्तासनासाठी पूरक आसन आहे सेतुबंधासन. सेतुबंधासनासाठी पाय वाकून घ्या. पूरक आसन करूया. सेतुबंधासन. हाताने काच पकडा. सावकाश कंबर पोट वरती घ्या. सेतू म्हणजे पुलासारखी स्थिती. सेतुबंधासन. रिलॅक्स. सावकाश कंबर खाली घेऊया. 1, 2. रिलॅक्स रिलॅक्स. नॉर्मल श्वास. रिलॅक्स. श्वास बघा. पूर्ण श्वास सोडा. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. रिलॅक्स. पाहिजे स्थिती दिली. उजवा पाय वाकून डाव्या कुशीवरून स्थिती दिली. 1, 2. विपरीत स्थिती पण काही आसनं आहेत. सुद्धा आज आपण प्राणायामाला सुरुवात करूया. प्राणायाम करत असताना आपल्या शारीरिक स्वास्थ्य आसनामध्ये बसायचे. साधी मांडी, सुखासन, पद्मासन, वज्रासन कुठल्या आसनामध्ये आपण बसू शकतो. डोळे हलक्यात बंद. ज्ञानमुद्रा, ध्यानमुद्रा. अंगठा आणि तर्जनी. अंगठ्यामध्ये असलेलं अग्नितत्व, तर्जनीमध्ये असलेलं वायू तत्व. मुद्रांचे बरेच प्रकार आहेत. सत्व शरीरातील पंचतत्वांचे निर्माण करणाऱ्या हस्तमुद्रा आहेत. त्याच्यामध्ये सर्वोत्तम मुद्रा म्हणजे ज्ञानमुद्रा, ध्यानमुद्रा. सुरुवातीला प्राणायाम करूया. भस्त्रिका. भस्त्रिका प्राणायाम करत असताना फक्त श्वास करूया, श्वास सोडूया. आपल्या क्षमतेनुसार भस्त्रिका प्राणायाम. फक्त श्वास भरा, श्वास सोडा. संत गती, मध्यम गती, तीव्र गती, आपल्या क्षमतेनुसार गती. कोटी 72,201 नसणारे बंद पडलेल्या नसणाऱ्या सुरू होतात. नखशिकांत रक्तप्रवाह सुरळीत पोचतो. सूक्ष्म नसनाळ्यांमध्ये असलेल्या छोट्या मोठ्या रक्ताच्या गाठी निघून जातात. रक्तप्रवाह सुरळीत होतो. अटॅक येत नाही. सर्वोत्तम प्राणायाम भस्त्रिका. आपल्या क्षमतेनुसार गती.
संत गती, मध्यम गती, तीव्र गती 5 मिनिट सलग भस्त्रिका केल्याने आपल्याला याचा लाभ मिळत असतो. भस्त्रिका सुरू ठेवा. आपल्या क्षमतेनुसार गती ठेवा. हृदय फुफ्फुस फ्री होतात. हृदयाची फुफ्फुसाची क्षमता वाढते. हृदयामध्ये रक्तप्रवाह सुरळीत पंपिंग क्रिया होते. फुफ्फुसातील वायुकोश फ्री होतात, मोकळे होतात. वायुकोशामध्ये असलेले जलकण कप निघून जातात. कुठल्याही प्रकारचा प्रादुर्भाव फुफ्फुसाला, हृदयाला होत नाही. हृदय आणि फुफ्फुस फ्री करण्यासाठी भस्त्रिका सर्वोत्तम प्राणायाम. आपल्या क्षमतेनुसार आपण गती ठेवू शकतो. संत गती, मध्यम गती, तीव्र गती. कुठल्याही प्रकारचा शरीराला त्रास होईल असं कृती करू नका. आपल्या क्षमतेनुसार भस्त्रिका 5 मिनिट केल्याने निश्चितच त्याचा लाभ मिळत असतो. रिलॅक्स रिलॅक्स. किती तीव्र गतीत भस्त्रिका केला, थांबल्याने लगेच नॉर्मल ब्रीदिंग सुरू होते आणि पूर्ण हृदय, फुफ्फुस फ्री होतात. नकाशिकांचा रक्तप्रवाह सुरळीत पोहोचतो. रिलॅक्स. 5 मिनिट सलग आपण दररोज भस्त्रिका प्राणायाम करा. पुढचा प्राणायाम करूया. आसन बदलून घ्या. सुखासनामध्ये किंवा पद्मासनामध्ये येऊ शकता. त्यानंतर पुढचा प्राणायाम करूया 5 मिनिट कपालभाती. कपालभाती प्राणायाम करत असताना डोळ्यागत बंद, मान सरळ, पाठीचा कणा सरळ. श्वास बाहेर सोडून पोट पाठीला चिपकवायचं, नाभीला पाठीला चिपकवायचं. कुठल्याही प्रकारचं पोट बाहेर काढण्याचा, श्वास घेण्याचा प्रयत्न करायचा नाही. ते नॅचरली आपोआप होईल. सुरुवात करूया कपालभाती. शुद्धिक्रिया, प्राणायामचा राजा. कपालभाती. फक्त श्वास बाहेर सोडूया, पोट पाठीला चिपकूया. 1 सेकंदाला 1 स्ट्रोक, 1 मिनिटाला 60 स्ट्रोक, 5 मिनिटात 300 स्ट्रोक लागतील. स्ट्रोक लावताना मनातल्या मनाचा उच्चार करा. शुद्धिक्रिया. लहानाकडे मोठ्याकडे जठर यांची पचनक्रिया सुधारते. जठराग्नी प्रदीप्त होतो. भूक लागते. सर्वोत्तम प्राणायाम कपालभाती. संत गती, मध्यम गती, तीव्र गती आपल्या क्षमतेनुसार याची गती आपण घेऊ शकतो. कपालभाती शुद्धिक्रिया. पोटाचे शुद्धीकरण. पोट शुद्ध, शरीर शुद्ध. विकारांचं उगमस्थान पोट. पोट शुद्ध असेल तर आपलं शरीर शुद्ध. शरीर शुद्ध असेल तर कुठल्याही प्रकारचे विकार आपल्याला जडत नाही. आणि म्हणून पोट शुद्ध करण्यासाठी कपालभाती दररोज 5 मिनिट आपल्या क्षमतेनुसार संत गती, मध्यम गती, तीव्र गतीने आपण करू शकतो. त्याचे लाभ आपल्याला मिळत असतात. तीव्र गतीत कपालभाती शक्य असेल तर करा, नाहीतर संत गतीत कपालभाती सुरू ठेवा.
पूर्ण अष्टचक्रांना स्ट्रोक लागतात. मूलाधार चक्रापासून सहस्राधार चक्रापर्यंत अष्टचक्र जागृत होते. सुषुम्ना नाडी जागृत होते. सुषुम्ना नाडीचं कार्य सुरू होतं. अष्टचक्र जागृत करण्यासाठी कपालभाती, शुद्धी क्रिया. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. किती तीव्र गतीत कपालभाती केला तरी थांबल्यानंतर नॉर्मल ब्रीदिंग. कुठल्याही प्रकारचा थकवा जाणवत नाही. कारण हृदय आणि फुफ्फुस फ्री होतात, मोकळे होतात. रिलॅक्स रिलॅक्स. 5 मिनिट अनुलोम विलोम, 5 मिनिट आपण भस्त्रिका केला. 5 मिनिट कपालभाती. 10 मिनिट डोळे बंद असल्याने आपण नेत्रमर्दन करूया. हात घासूया. चटका लागेपर्यंत हात गरम करूया. हाताची खोबण करूया. नंतर अंगठ डोळ्यांवर ठेवूया. नंतर डोळे उघडूया. हाताची डोळ्यांना लावू द्या. नजर तेज होईल. चष्मा लागणार नाही. लागलेला चष्मा निघून जाईल. नेत्रमर्दन. ज्या वेळेस आपण डोळे बंद करतो, डोळे बंद केल्यानंतर प्राणायाम करत असताना, प्राणायाम संपल्यानंतर आपण नेत्रमर्दन करावं. रिलॅक्स रिलॅक्स. प्राणायाम करूया. अनुलोम विलोम, नाडी शोधन प्राणायाम. डाव्या हाताची उजव्या हाताची प्रणवमुद्रा, डाव्या हाताची वायुमुद्रा. नाडी शोधन प्राणायाम. अनुलोम विलोम. डाव्या नाकाने श्वास भरूया. डोळे अलगद बंद, मान सरळ, पाठीचा कणा सरळ. गेलं बसा, काही बसू नका. उजव्या नाकाने श्वास सरळ. पुन्हा उजव्या नाकाने भरा. डाव्या नाकाने सोडा. एक आवर्तन पूर्ण. डावी नागपुरी चंद्रनाडी, उजवी नागपुरी सूर्यनाडी. डावी नागपुरी ईडा नाडी, उजवी नागपुरी पिंगला नाडी. ईडा पिंगला सुषुम्ना नाडी जागृत होते. नाडी शोधन प्राणायाम. अनुलोम विलोम. डाव्या नाकाने श्वास भरला. उजवा मेंदू सतर्क होतो. उजव्या नाकपुडीने श्वास भरला तर डावा मेंदू सतर्क होतो. डावा मेंदू उजवा मेंदू जोडण्यात तयार होतात. स्मरणशक्ती वाढते. डावा मेंदू उजवा मेंदू जेवढ्या जोडण्या अधिक तेवढी स्मरणशक्ती स्ट्रॉंग. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी अनुलोम विलोम, नाडी शोधन प्राणायाम. दररोज 5 मिनिट, 7 मिनिट, 10 मिनिट आपण अनुलोम विलोम केल्याने निश्चित याचे फायदे आपल्याला मिळत असतात. रिलॅक्स रिलॅक्स. वेळेअभावी आपण थांबूया. थांबताना डाव्या नाकपुडीने श्वास सोडून आवर्तन पूर्ण करून थांबूया. रिलॅक्स 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 रिलॅक्स. पुढचा प्राणायाम करूया. बाह्य प्राणायाम. बाह्य प्राणायामासाठी पद्मासन स्थिती. डोळ्याला बंद, पाठीचा कणा सरळ, मान सरळ. बाह्य प्राणायामामध्ये श्वास बाहेर सोडून 3 बंद लावायचे असतात. आपण 2 आवर्तनं करूया. श्वास बाहेर सोडून मूळ बंद, उद्यान बंद आणि जालंधर बंद 3 बंद लावूया. प्रयत्न करा यासोबत करण्याचा. शक्य असेल तर करा, नाहीतर बघा. श्वास बाहेर सोडून हरेचक करून 3 बंद लावूया. मूळ बंद, उद्यान बंद, जालंधर बंद. मूळ बंद लावताना गुदद्वार मूलाधार चक्रवर्ती खेचूया. जालंधर बंद उद्यान बंद लावताना पोट नाभी पाठीला चिपकूया. जालंधर बंद लावताना अंगुठी कंठाला प्रेस करूया. थोड्या बाहेर बस.
अजून एकदा बाह्य कुंभक रेचक. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. दुसरा प्राणायाम करूया. घशासाठी थायरॉइड ग्रंथीसाठी उज्जय प्राणायाम. घसा टाईट करून श्वास आत घेत घशात आवाज काढायचा. पूर्ण श्वास आत भरून घ्यायचा. जालंधर बंद लावायचा. त्याच्यानंतर जोपर्यंत आपल्याला थांबता येईल तोपर्यंत थांबायचं. सावकाश ही नाकपुडी बंद करून डाव्या नाकाने श्वास सोडून घ्यायचा. एक आवर्तन पूर्ण. 2 आवर्तन करूया. उज्जय. अजून एका आवर्तन करूया. घसा टाईट करून श्वास भरूया. प्राणायाम करूया. भांबरी आणि त्रिवार ओंकार उद्वीक समापन प्रार्थनेकडे जाऊया. भांबरी प्राणायाम करत असताना पूर्ण डोक्याचा व्यायाम होतो. लहान मेंदू, मोठा मेंदू, उजवा मेंदू, डावा मेंदू दोन्ही होतो. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी भांबरी प्राणायाम. तर्जनी कपाळावर ठेवा. पिंबोडा डोळ्यावर ठेवा. श्वास भरून घ्या. कान बंद करून मुंग्यासारखा नाकात आवाज काढूया. भरूया श्वास. त्रिवार ओंकार उद्वीक समापन प्रार्थना. त्रिवार ओंकार उद्वीसाठी श्वास भरूया. सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ओम शांति शांति शांति। प्रणवजा धारणा समाधी महर्षी पतंजली ऋषीने सांगितलेले अष्टांग योग, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी। दैनंदिन दिनचर्यामध्ये आपण यमाचं नियमाचं पालन करत असतो। 5 यम सामाजिक जीवन जगत असताना 5 यमाचं पालन करावं। अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह। वैयक्तिक जीवन जगत असताना 5 नियमाचं पालन करायचं असतं। सोच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान। दैनंदिन दिनचर्यामध्ये आपण यम नियमाचं पालन करावं। प्रत्याहार, अनावश्यक त्याज्य गोष्टींचा आपण त्याग करावा। मनासाठी, शरीरासाठी दररोज 1 तासाचा वेळ द्यावा, तो म्हणजे आसन आणि प्राणायामासाठी। आसन प्राणायाम केल्याने 1 तासाचा वेळ दिल्याने मनामध्ये, शरीरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचय होते। 24 तासातून 23 तास आपण राहण्यासाठी सकारात्मक ऊर्जा संचय। कुठल्याही प्रकारचा थकवा आपल्याला दिवसभर जाणवत नाही। अष्टांग योगातील आंतरिक योग म्हणजे धारणा ध्यान समाधी। मन एकाग्र होतं, दिवसभर मन शरीरासोबत असतं। बरोबर बोटाची डावा झोपूया स्वस्थ होत। उजव्या किडनीवर ताण, उजव्या बाजूला झोपूया स्वस्थ होत। डाव्या किडनीवर ताण, रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स। हात जोडूया, शरणागत मुद्रा, योगिक मुद्रा। भूमातेला शरण। सर्वांचं कल्याण व सर्वांचं मंगल व सर्वांचं बळ परमेश्वराजवळ मनोकामना। आजच्या जागतिक योग दिनानिमित्त सर्वांचं कल्याण, शरणागत योगिक मुद्रा, कमरेवर रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स। मुद्रा सोडूया, 1 2 नेत्रामध्ये हात घासूया, गरम करूया हात, हाताची कोगण करूया, अलगद डोळ्यांवर ठेवूया, नंतर डोळे उघडूया, हाताची डोळ्यांना धरूया, अलगद पेज होईल, चष्मा लागणार नाही, लागला नाही चष्मा निघून जाईल। रिलॅक्स, गाडी लिहून घ्या, रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स। धन्यवाद। या आजच्या जागतिक आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मी आपणा सर्वांना शुभेच्छा देतो। धन्यवाद।